take it easy. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. कशात तुम्ही सर्व? आज मी महिन्याची शॉपिंग करायला चाललो आहे मेगा मॉलला. आणि तिकडे येरॉन सिटी आहे, म्हणजे इकडची डीमार्ट बोलू शकतो आपण इकडचा. अँड दिस ब्लॉग विल नॉट म्हणजे जास्त मोठा नसेल हा ब्लॉग. सो लेट सी हाऊ इट गोज. म्हणजे अराउंड 5-6 मिनिट्समध्ये संपवायचा प्रयत्न करेन. सो लेट्स सी. सो गाईज, पहिले आम्ही जाऊ गव्हाचं पीठ घ्यायला. तिकडून आम्ही जाण मॉलमध्ये. हा मॉल बाजूलाच आहे. सो पहिले आपण पीठ घेऊ. मेगा मॉल. सो गाईज, सध्या निहार आणि आर्यनचा बड्डे होय. सो त्यासाठी मला त्यांच्यासाठी गिफ्ट्स घ्यायचे. सो लेट सी. सो मिनी सोलमध्ये बघू काय भेटतं यांना. मिनी सोलमध्ये तर चांगलं काही भेटलं नाही आता. खालती बघू काय भेटतंय का. सो हा इकडचा डीमार्ट आहे गाईज सिटी. तर आज आम्ही इकडे शॉपिंग करू आपण. लेट सी. सो गाईज, सध्या मी आहे येरवण सिटीमध्ये आणि आता शॉपिंग चालू करू आपण. गाईज, इकडे पास्ता खूप स्वस्त भेटतो. म्हणजे हा जो पास्ता आहे पूर्ण पॅकेट आहे तो अराउंड तुम्हाला 70 रुपीजला पडेल. म्हणजे आता 70 रुपीज म्हणजे इंडियनमध्ये. गाईज, मी नेहमी हे फलकचे बासमती राईस घेतो. शुड आय टेक. द थिंग इज लाईक घरी ऑइल आहे. सो आय एम थिंकिंग आता एक छोटावाला घेऊ. हा ऑइल इकडे. निहारचा बड्डे आम्ही केला नव्हता. सो निहारच्या बड्डेचं केक आता घेतो आहे. सो आता माझी बास्केट थोडी भरली आहे. अजून खूप काही घ्यायचं आहे. मी जेव्हा चिकन घेतो ना तेव्हा हा वाला घेतो नेमका. लाईक हा बोनलेस आहे आणि 5 पीसेस आहेत. सो चांगला ज्युसीनेस भेटतो. ब्रेस्ट पीसेस पण आहे इकडं. पण हा मे महिना आहे सो नो चान्स. चलो बाय. इकडचा सी फूड खूप घाण खरंच सांगतो. तर लाईक पूर्ण फ्रोझन असतो. टेस्ट नसतं काहीच नसतो. आता हे सी क्लॅम्स आहेत, यांना पण काही टेस्ट नाही आहे. हावरात तर आमच्या नाक्यावाली सकोबाई देते 50 रुपयांनी देते टिफिन. नाही चांगली क्वालिटी. थँक्यू. बॅग थोडी सॉर्ट आउट केली आहे मी आता. बघू. इकडे बटर खूप महाग भेटतो. सो मार्जरीन घेतलेला बरा. फक्त त्यामध्ये एवढा डिफरन्स आहे की ते फक्त वेगवेगळ्या पदार्थांना बनतात. मार्जरीनवर ऑफर लागली आहे. सो आय थिंक मी जी घेतो तीच घेतो. ही नाजवाली आहे. एक चांगला मार्जरीन आहे. सो आय एम टेकिंग दिस. कॉलिगोचे पॉपकॉर्न्स ऑफरमध्ये आहेत. आय टेक इट युजली. घेऊ. आता हे जे चीज आहेत ना हे कुठले कुठले क्रीम चीज आहेत हे वाले आणि कुठले कुठले आपले साधी चीज आहेत. सो मी नेहमी हेच घेतो मोझरेलावाला, कारण खूप भारी लागतो हा. तर आय एम टेकिंग दिस राईट नाव. म्हणजे चीज मी जास्त खात नाही, बट प्रेफरेबली दिस वन इज गुड. दिस वन. जंक खायचं मन आहे बट नको. हे इकडे माइनक्राफ्टचे डॉरिटोज आलेत हे वाले. पूर्ण सॉसेजेस, पूर्ण अल्ट्रा प्रोसेस मीट्स. इट्स नॉट गुड फॉर हेल्थ टू बी ऑनेस्ट, बट लोक खातात. त्याची प्राईस आहे ना 500 रुपये. हा एवढा छोटा दिसतोय ना तो फक्त 500चा आहे. मी याच्यावर बिलिंग करेन अद्रक आणि आता मी मिरची घेईन. सो लेट्स सी. बाई इकडे टोमॅटो ना सोन्याच्या भावाने विकतात, जाम महाग असतं. सो मी टोमॅटोची प्युरी घेईन. हा ही संत्री नाही आहे, ही मोसंबी नाही आहे, हा लिंबू आहे एवढा मोठा. सो मी लिंबू इकडून घेत नाही आहे. म्हणजे आमच्या घराच्या बाजूला एक शॉप आहे तिकडे स्वस्त भेटतात. सो मी तिकडून घेतो. भाजीपाला मोस्टली मी तिकडूनच घेतो. फक्त अद्रक आणि मिरचीसाठी इकडे चांगलं आहे सिटीमध्ये. यो मोठे माणसाचं मला अजून खाला नाही मी. यो कितीचं माहीत आहे? एक 735 ड्राम. म्हणजे अराऊंड यो 150चा एकटा. अराऊंड 150चा यो. ना इकडं आंबा ना एकदम घाण निघतात, तो पण अराऊंड 200चा. ते म्हणजे मी तर बोलतो या खाण्यापेक्षा ना काही दुसरा घ्या.
इकडे केली पण खूप महाग आहेत. स्ट्रॉबेरीचा सीझन आला आहे जवळ, तर स्ट्रॉबेरी झाल्यात पण आता सध्या महाग आहेत. समर आल्यावर थोडं अजून चांगलं होईल. आवाला घेऊ. हा चीज सॉस आहे, लागतो चांगला. अजून खूप आहे तिकडे ऑप्शन. हाईन्सचं आहे, लिओ नेहमी हाईन्सचं घ्यायचं, चांगलं असतं. अँड हाईन्सचं एक इथे ना सर्व गोष्टींचं पावडर भेटतो. लाईक आहे इलायची पावडर आहे, ओके. हा आपला क्लोव्हची पावडर आहे, आपली काली मिरीची. तर मी गार्लिक पावडर घेतो की नेहमी. ती गार्लिक पावडर मला लागते जेवण बनवताना, सो गार्लिक पावडर इज मस्ट. आणि जे बाकीचे पावडर आहेत मी ते टिवावरनं घेतो. आता टिवा एक अशीच जागा आहे, सिटीसारखीच जागा आहे. ती इकडे लोकेटेड नाही आहे, ती आमच्या घराच्या इकडे लोकेटेड आहे. आणि आता मोस्टली शॉपिंग होती. इकडे मसाले वगैरे सर्व ओपनमध्ये असतात, आपण जेवढा घेऊ शकतो तेवढं घेऊ शकतो, असं काही प्रमाण नाही यांचं. आणि मी सध्या सनफ्लॉवर सीड्स घेतले आहेत जे मला आवडतात. पीनट्स, येस आय नीड दॅम. टोमॅटोज आर गुड, बट साल्सा असला तर. साल्सा नाही आहे घरी, सो नॉट टुडे. इकडे ओट्स पण खूप स्वस्त भेटतात. काही लोक अशी असतात ना जी ओट्स पण घेतात आणि खात नाही, बट ओट्स आर रिअली गुड फॉर युअर हेल्थ, सो यू शुड ईट, ओके. मी जेव्हा फर्स्ट इयरमध्ये होतो ना, मी रोज चॉकलेट ग्रॅन्युला खायचो. आणि याचा विषय असा होता की हा तेव्हा आहे ना फक्त 400 ग्रामला होता, म्हणजे. आणि त्या टायमाला हे पण कमी होतं, एक रेट पण कमी होता ना, सो हा 100 रुपयामध्ये यायचा. पण आता हीच प्राईस 200पर्यंत जाते. सो नो ग्रॅन्युला. टिश्यूज, सो आता साबण घेतो. नेहमी डव घेतो, कारण जे बाकीचे आहेत ते खूप स्किनवर हार्श होतात. आणि डव नॉन ब्रँड आहे, सो डव इज अ गुड ऑप्शन. मी ते आता एकदा क्लिनिक प्लसचा साबण बघितलेला. आय डोंट नो तो भेटेल का नाही, बट नाही भेटलं तर मी इकडे स्क्रीनशॉट लावेल एडिटिंगमध्ये. हा पूर्ण चॉकलेट सेक्शन आहे यांचा. हे वाले आहेत ना माझे फेवरेट आहेत. लाईक महाग आहेत, बट आय लव्ह देम, कारण आतमध्ये मार्शमेलो असतं, स्ट्रॉबेरी फ्लेवर असतं. अँड दिस इज वन ऑफ द बेस्ट चॉकलेट्स यू कॅन हॅव हिअर. खूप भारी लागतात आणि खूप स्वस्त ऑप्शन्स पण आहेत. लाईक हा वाला पण माझा फेवरेट चॉकलेट आहे. हा थोडा स्वस्त आहे, बट एवढा भारी लागतो ना, हा मला खूप आवडतो. हे बेबी ब्रँडचे चॉकलेट्स आहेत, हे पण खूप भारी लागतात, बट हे पण खूप महाग आहेत. लाईक विचार करा किती आहेत, अराऊंड हे 10 का 12 असतील. यांचं प्राईस म्हणजे हा एक चॉकलेट 20 रुपयाला पडेल तुम्हाला. लाईक एवढे महाग आहेत हे. आणि त्यानंतर पूर्ण आपली गोल्ड रेंज येते चॉकलेटांची. हे वाले तर खूप खूप महाग असतात. आणि यामध्ये एक इटली हिंट आहे. हवाला जो चॉकलेट आहे ना, यामध्ये एक इटली हिंट आहे, सो हा पण खूप महाग जातो. हे वाले खूप भारी लागतात, बट खूप महाग आहेत हे वाले चॉकलेट्स. सो हे जातात अराऊंड 300 जातात. 300चा एवढूसा बॉक्स. मी जेव्हा पण चॉकलेट देतो ना घरी, तेव्हा इकडूनच देतो मोस्टली. तुम्ही भांडा घरी हॅरी पॉटरच्या किंडर जॉयवर ना, मी इकडे सुपर पॉरिओच्या किंडर जॉय खातो. हे भारी लागतात टू बी ऑनेस्ट. खूप ग्रीन टी, खूप सारे ऑप्शन्स आहेत इकडे ग्रीन टीसाठी. लाईक कॉफीसाठी तिकडे कॉफी सेक्शन आहे. आणि हे वाले आहेत टी सेक्शन. स्प्रिंग मेलडी, हा कॅमोमाईल टी आहे. हा मोस्टली लाईक वुमन्स यूज करतात. आय थिंक जेव्हा त्यांना पिरियड्स येतात ना, तेव्हा त्यांना रिलीफसाठी हे कॅमोमाईल टी चांगलं आहे. कुठल्या पण देशाचा या माणसांचा भाव कमी होणार नाही. आता यो एकटा अराऊंड 400ला आला. पिस्ता पण महाग आहे. पिस्ताची प्राईस म्हणजे किती 3-7. हा एकटा एवढा बॉक्स 700ला आला. हा 400चा आहे. आणि लाईक आपण गेस मारलं नाही याचा प्राईस, सो ते खूप महाग जातात. इंडियापासून तर खूप महाग आहे ते, ओके. खजूर आहेत इकडे आणि खूप सारे इकडे. आणि सो जे पहिलेच काढलेले आहेत त्यांचा तर अजून प्राईस जातात. फॉर एक्झाम्पल हा पण तेवढाच गेला 3364. वॉलनट्स आहेत, ते पण वॉलनट्स तरी ठीक आहेत आय थिंक. तरी हा पण 400ला गेला वॉलनट्स. तो पण 400ला होता अराऊंड. सो काजू पण खूप महाग आहेत असतील मोस्ट ऑफ. नाही,
काजू गेले 350पर्यंत. ओके, सो इकडचा हा सीड. हा कुठला फल आहे मला अजून समजत नाही. लाईक हा फणसाची बी वाटते. ठीक आहे, आय थिंक सो तेच असेल मोस्ट प्रॉब्ली. हा पण खूप महाग आहे. पण हेझलनट्स तरी स्वस्त आहे त्यांच्यापेक्षा. ड्रायफ्रूट्सपेक्षा हेझलनट्स तरी खूप स्वस्त आहेत. काहीतरी मिक्स्ड आहे. हा जातो 1000 ग्राम, म्हणजे अराऊंड 200 रुपयेचा आहे हा. त्यामध्ये सर्व लाईक फळं आहेत, ड्राय केलेली फळं आहेत. तेवढे गुड, ड्राय केली आहेत. वेगवेगळे व्हरायटीचे आपले शेंगदाणे आहेत. इकडे तुम्हाला कटलरी जाम भारी भेटेल. लाईक खूप भारी असते आणि रिजनेबल प्राईसमध्ये आणि खूप दिसायला भारी आहे. हा बाउल मला खूप आवडला आणि प्युअर ग्लास हा. बट आता गरज नाही. तर बाहेरच्या कंट्रीचा असा विषय आहे ना, इकडे हे खूप भेटतात लगेच, लाईक भारी भेटतात. जो वाईन असतो इकडचा तो प्युअर असतो मोस्टली. कारण जेवढ्या लोकांकडनं मी ऐकले ते हेच म्हणतात की इकडची वाईन बेस्ट आहे. कारण अर्मेनिया ही फर्स्ट ख्रिश्चन कंट्री होती ना, सो इकडे वाईनसाठी खूप लाईक एक महत्त्व आहे वाईनला. तर जेवढी प्युअर वाईन तेवढा चांगला टेस्ट, जेवढा मी ऐकलं आहे. या सगळ्या टॉपच्या आहे. यांची एकची प्राईस एवढी महाग आहे ना. स्कॉच आहे, ते खूप सारे असे महागडे ब्रँड आहेत. सो फॉर एक्झाम्पल ही जी स्कॉच आहे ती जाते 50,000 पर्यंत जाईल ही वाली. आणि ही वाली आहे ना जी एकदम भारी पॅकेजिंगमध्ये आहे ती जाईल कितीला? ओके, ती जाईल 30,000 पर्यंत. बाकीचे पण अराऊंड त्याच रेंजमध्ये आहेत. खूप महाग आहेत. आणि ही वाली बघा केवढी मोठी आहे. दारू इकडे खूप महाग आहे. ही तर गेली अराऊंड 60,000ला गेली ही वाली दारू खूप इकडे लाईक खूप चालते. लोकांना लाईक दारूंचा खूप शौक आहे इकडे. आता ही वाली आहे नॉय स्पेशल 9,50,000. ही गेली 1,00,000 इंडियन रुपीज. ही पण 1,00,000 इंडियन रुपीज अराऊंड. खूप दारूंचा इकडे लोकांना खूप शौक. शॅम्पेन आहे. शॅम्पेनसुद्धा इकडे खूप चालते. लाईक बड्डेला तर फोडतातच इकडे शॅम्पेन. आणि हिला फोडतील कसं ते सुद्धा माहीत नाही. बट इट्स गुड. इकडे चखना आणि मागे दारू, एकदम भारी कॉम्बिनेशन केले यांनी. फ्रीज मॅग्नेट्स इकडे असतातच. ते आपण फ्रीज मॅग्नेट्स नेतोच आपण सुवेनियरसाठी घरी. अरे मी यावेळी खूप सारे नेणार आहे घरी, कारण खूप जणांना पाहिजेत सुवेनियर्स. सो आता माझी मोस्ट ऑफ द शॉपिंग झालेली आहे आणि आय एम गेसिंग इट. द प्राईस विल बी अराउंड 8 का 9,000 ग्राम. बघू किती होतं. टोटल बिल एवढा झाला आहे.